परिषदेच्या मुख्य रस्त्यावर महिलांनी चूल मांडत भाकऱ्या थापल्याचा प्रकार समोर आला आहे। यावेळी या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय घडलं हे सविस्तर पाहूयात। सोलापूर काँग्रेस आज गॅस दरवाढ आणि इंधन दरवाढीच्या विरोधात आक्रमक झाल्याचं चित्र आहे। आज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। यावेळी महिलांनी काँग्रेस भवन समोरच्या म्हणजे जिल्हा परिषद रस्त्यावर थेट चूल मांडली आणि लाकडावर भाकऱ्या थापल्या। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। बघा यावेळी काय म्हणाले शहराध्यक्ष चेतन नरोटे। जे या ठिकाणी लाडक्या बहिणी फसलेल्या आहेत त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे। या हाताने देतात त्या हाताने काढून घेतात। पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये गॅस सिलेंडर हे 50 रुपयांनी महाग झालं आहे। पेट्रोलची महागाई वाढली आहे, डिझेलची महागाई वाढली आहे। आज लोक बघताय की चुलीवर स्वयंपाक ह्या ठिकाणी करतायत। म्हणजे तुम्ही द्यायचे एका हाताने काढून घ्यायचे दुसऱ्या हाताने, तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे। त्यामुळे एक निषेध म्हणून सरकारला जागा करण्याकरता ही महागाई परवडणार नाही। आज 910 रुपये गॅस झालेला आहे। तुम्ही इलेक्शन आले गॅसची किंमत कमी करता आणि इलेक्शन झालं की गॅसची किंमत वाढवता। त्यामुळं महाराष्ट्रातलं सरकार असेल, देशातलं सरकार असेल, काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही करत आहोत।